महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। अक्कलपाडा धरणाचं आवर्तन बंद, पाणी अभावी शेतकरी चिंतेत। राज्यात कमी पावसाने निर्माण झालेली दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेता राज्य शासनाने विविध जिल्ह्यातील धरणांमधून सोडण्यात येणारी आवर्तने थांबवण्याचा आदेश दिला आहे। या निर्णयाचा परिणाम धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरण परिसरातील शेतकऱ्यांवर झाला असून धरणातून सुरू केलेले आवर्तन अचानक बंद करण्यात आल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे। अक्कलपाडा धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यावरील हजारो एकर शेती या पाण्यावर अवलंबून आहे। दरवर्षी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनामुळे पिकांना आवश्यक पाणी मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतो। मात्र यंदा काही काळ पाणी सोडल्यानंतर ते अचानक बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। अनेक शेतकऱ्यांनी आधीच पिकांची लागवड केली असून सध्या वाढत्या तापमानामुळे पिकांना तातडीने पाण्याची गरज आहे। अशा परिस्थितीत आवर्तन बंद झाल्याने पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। शेतकऱ्यांनी शासनाकडे अक्कलपाडा धरणातून पुन्हा आवर्तन सुरू करण्याची मागणी केली असून शेतकरी वाचवण्यासाठी तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। मोठं पीक लावलंय ऐरींना पाणी नाही, ते दरवर्षी सुटत होतं या दिवसात पाणी या मे मध्ये डावा कालव्याला। आता डाव्या कालव्याला पाणी सोडलं होतं म्हणे, पण ते तिकडेच गेले, आलंच नाही आमच्याकडे। आता प्यायचं पाणी धरणामध्ये नाही, आमच्या गावात धरणामध्ये डावा कालव्याचं पाणी धरण्यात जातं। मग ते प्यायला पाऊस ऊन पडू राहिला, कडकडाट ऊन आहे या दिवसात, काही इतकी ऊन राहतात, लई ऊन पडू राहिलं, ते पीक बी सुकावू राहिले, पाण्याचाच थेंब नाही येत। काय करतील, हिरींमध्ये कोळ्या झाल्या, लावलेलं पीक सुकू राहिलं। आता पाणी यायला पाहिजे होतं आम्हाला, पाणी आलं नाही। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।